करांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरुजी बुद्धं नमामि स्वाकातो भगवता धम्मं नमस्सामि धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो शावक संघं नमामि. बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही रत्नाला मी वंदन करत आहे आणि ते वंदन करून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करत आहे. संघं नमामि. या तिन्ही रत्नांना वंदन करून या ठिकाणी प्रास्ताविकने सुरुवात होईल आणि आपणालाही मानाचा जय भीम करून पुढील कार्यक्रम सुरू करत आहोत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता संपूर्ण मानव जातीला ज्यांनी आपल्या धम्मामध्ये समाविष्ट केलं, हाती घेताना अस्त्र शस्त्र तलवार, तथागत राज्य करी विश्वाच्या मानवाच्या हृदयावर, असे अरहंत सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या ज्ञानसंपदेला, आचरणशीलतेला आणि त्यागमय जीवनाला वंदन करतो. तथागतानंतर या विश्वामध्ये या भारताची ज्यांच्या नावाने ओळख होते. तर हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर तुम्ही आमच्या जयंतीचा सोहळा बघितलाच असेल की आम्ही कशी जयंती सेलिब्रेट केली आणि फुल एन्जॉय म्हणजे खूप सारा आम्ही एन्जॉय केलं. जयंती सेलिब्रेशन एवढी कधीच नाही आम्ही केली होती जी ह्या वर्षी आम्ही केली. सो काय झालं माहिती आहे का, आता आम्ही जयंतीला म्हणजे 3 दिवस कार्यक्रम ठेवलेला. पहिल्या दिवशी जो कार्यक्रम होता तो मुलांच्या डान्सचा होता, जो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला. आणि 13 तारखेच्या रात्री 12 वाजता फटाके वगैरे फोडले, ते सगळं मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवलं. आणि आपला 14 एप्रिलचा जो पूर्ण ब्लॉग असतो तो मी तुम्हाला आता कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलाच. तर तिसऱ्या दिवशी असा कार्यक्रम होता आमच्याकडे, म्हणजे तो म्हणजे प्रबोधनाचा. तर मुक्कनायकवरती आमच्या इकडे प्रबोधन केलं. तुम्ही बघितलंच असेल, मी आता शॉर्ट क्लिप त्यांची टाकलेली आहे. तर खूप सुंदर असं त्यांनी मुक्कनायक ह्या विषयावरती आम्हाला सांगितलं आणि समजावून दिलं की मुक्कनायक नेमकं काय आहे म्हणून. तर मुक्कनायक हा वर्तमानपत्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेला, त्याच्यावरती पूर्ण टोटल त्यांनी आम्हाला भाषण दिलं. खूप छान वाटलं ते भाषण ऐकून. खूप सुंदर भाषण दिलं त्यांनी आणि समजावून सांगितलं आम्हाला प्रत्येक गोष्टी. तो एक कार्यक्रम झाला आमचा. तर आज म्हणजे कार्यक्रम जो होणार आहे तो गायनावरती होणार आहे. म्हणजे गायक येणार आहे आमच्या मंडळामध्ये, म्हणजे आमच्या चंद्रमणी बुद्धविहार यांनी आयोजित केले आहेत गायक. सो आता गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग दाखवेलच. मला अर्धा ब्लॉगला शूट करता येते आणि मला वेळ पण नाही भेटत आहे की अर्धा ब्लॉग शूट करून मी दुसरा अर्धा टाकू, त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला 2 दिवसाचे ब्लॉग एकत्रच करते. प्रबोधनाचा पण मी स्टार्टिंगला टाकला आणि आता इथून पुढे जो गायनाचा कार्यक्रम होईल तो मी तुम्हाला शेअर म्हणजे पुढच्या याच्यामध्ये ह्याच ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते.
तर पूर्ण ब्लॉग बघा. जसा 14 एप्रिलचा ब्लॉग जो आहे आपण सेलिब्रेशन केलं. सुंदर असं तुम्ही मला सपोर्ट केला, म्हणजे तुम्ही बघितलं की कसं सेलिब्रेशन केलं आम्ही काय ते. तर इथून पुढे मी तो ब्लॉग टाकेल, तो पण बघा. आमच्या इथे कसे कोण गायक येणार आहेत आणि गायन कसं होतं काय, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत आता आपण तयारी करून घेऊयात. पटापट आपल्याला आवरायचं पण आहे आणि आवरून लवकर खाली जायचं पण आहे. सो तुम्ही बघत राहा पूर्ण. हे बघा आमच्या इथे तयारी चालू आहे. आम्रपाली त्रिभुवन यांच्या ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप काय बोलायचं स्वागत आहे. बरं आमच्या इथं पुढच्या वर्षी या नक्की कार्यक्रमला. माम हे बघा हा टाइमपास माणूस आहे. एक नंबर टाइमपास माणूस आहे. यांच्यावर टाइमपास कोणीच करत नाही. फक्त फुकटचं बोलायला पाहिजे. फक्त फुकटचं बोलायला पाहिजे ह्या माणसाला. बाकी काय कामधंदे नाही, काढून देत नाहीत. हा ना घेऊन या. या घेऊन लो. आपला 70 बाग पुढं बसतो आपण. ले बाय 70 Pro Max ले. आणि हा कशाला बघायला स्टँड आणायला पाहिजे होता आपण. वाटप करतोय हा, तर चहा वाटप करतो स्टेजवरती. दिसला का? अजून स्टार्ट नाही झाले, अजून स्टार्ट होणं बाकी आहे.
तथागताची तत्त्वप्रणाली आचरणाची मोहनाली जीवनानंदे आज बहारली वैशाखी पौर्णिमा वैशाखी आणि आजचा दिवस म्हणजे आपला मानव वृत्तीचा दिवस. इतरांसाठी ही फक्त भीम जयंती असते, पण आमच्यासाठी मात्र हा स्वातंत्र्याचा दिवस असतो. स्वातंत्र्याचा देशाला, पण या भारतातल्याच अन्याय सहन करणारे लोक मात्र अद्याप आजाद झाले नव्हते. आणि ते आजाद झाले केवळ आणि केवळ या महापुरुषाच्या जन्मामुळे. आणि या महापुरुषाची एक वंदन गाथा आपल्या समोर घेऊन येत आहे आजची आघाडीची गायिका, सिनेपार्श्व गायिका मीरा भालेराव. सर्व उपस्थित सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. असा नकोय मला जय भीम. जय भीम.
सध्या नेट बंद केलं तरी चालेल, कारण तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, कोणाचे मेसेज येणार नाहीत आणि जी आपली रडणारी मुलं आहेत त्यांना स्विच ऑफ केले तरी चालेल. ओके. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आमच्या आया बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत, काय असतं पुढच्या 2 महिना बोलायला लागले ना मागच्या 4 जणी ऐकतात काय बोलतात म्हणून, हे सगळं डिस्टर्ब होतं. त्यामुळे आज बापाची जयंती आहे, जन्मोत्सव आहे, त्यामुळे आज आपसात बोलू नका. आम्ही दूर होऊन आणि हे मोठे मोठे कलावंत तुमच्यापर्यंत आलेले आहेत खास तुमची सेवा करण्यासाठी. हे 3च तास तुम्ही आम्हाला सहन करा, नंतर वर्षभर आम्ही भेटणार नाही आहोत. खरे दिनेश? बरं. विश्वरत्न बोधिसत्व प्रकांड पंडित महामानव स्त्री उद्धारक मानवी वंश अर्थशास्त्रज्ञ इतिहासकारक बोधिसत्व प्रकांड पंडित तुका नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. एवढी दुश्मनी बाबासाहेबांसोबत. आवाज ज्यावेळेस नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है दर्दमंदों का कलेजा भी दहल जाता है. खरंय ना? आपल्या ठाणेकरांचा आवाज गल्लीत आला तर दिल्ली हलते बर का. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं माहेरघर ज्याला म्हणतात, आवाज इथपर्यंत आला पाहिजे. किती जण आहेत आपल्या आई वडिलांवरती प्रेम करतात असे हात वरती करा. बरं बरं. बाकीच्यांनी आश्रमात सोडले नाही? बरं. आता महामानवावरती किती जण प्रेम करतात अशाने हात वरती करा. निश्चित बघा तर सगळे हात वरती झाले. म्हणून म्हणतो जब नाम भीमराव का मुंह से निकल जाता है दर्दमंदों का कलेजा भी दहल जाता है. जब नाम भीमराव का मुंह से निकल जाता है दर्दमंदों का कलेजा भी दहल जाता है. उनके गमों में हर एक इंसान बहाता है आंसू. मोम क्या चीज है पत्थर भी पिघल जाता है. म्हणून आवाज जोरदार आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं भारत रत्न. भारत देश म्हणतो बाबासाहेबांना भारत रत्न, पण हे जग बाबासाहेबांना काय म्हणतं हे मी म्हणत नाही, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा सर्वे म्हणतोय. तो काय म्हणतो? जगामध्ये 1ल्या क्रमांकाला नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचं, 4थ्या क्रमांकाला नाव आहे बाबासाहेबांचं, आणि तेही मेकर्स ऑफ युनिव्हर्सल, जगाचे निर्माते म्हणून जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्या गोष्टीसाठी. बापाचं नाव येतं कुठे? जगाचे निर्माते. आपण असा विद्यमान होणार नाही.
शिवाजी महाराज या भारत भूला एक निळ स्वप्न पडलं. सोसाट्याचा वारा वाहू लागला, दाही दिशा जगमगून जागा झाल्या. धरणी हर्षाने रोडू लागली, महूची माती प्रफुल्लित झाली. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. अरे आला आला जाती व्यवस्थेचा कर्तनकार महामानव बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला. कि जहां में हर कोई शेरे बहादुर हो नहीं सकते, कि जहां में हर कोई शेरे बहादुर हो नहीं सकते. आए अब कुछ तो रहेगा, सभी सुंदर हो नहीं सकते, संगे मरमर के हर मालिद पत्थर हो नहीं सकते, और दोबारा फिर से वही अंबेडकर पैदा हो नहीं सकते, पैदा हो नहीं सकते. बाबासाहेबांनी आपला जन्म दिला तो नव्या रूपात नव्या ढंगात. बाबासाहेबांनी आपला जुनाट जन्म पुनरुज्जीवित केला ते म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 साली. 56 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांनाच बौद्ध धम्माच्या उंजळीत टाकलं. आणि बौद्ध धम्माच्या उंजळीत टाकत असताना 22 प्रतिज्ञा नामक मूलमंत्र देखील दिला. आपल्याला आठवतं 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांच्या. इथे उपासक आहेत, अभ्यासक आहेत, तुम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पालन करताय. पण समाजामध्ये माझ्यासारखे असे गद्दार माणसं असतात जे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळत नाहीत किंवा बाबासाहेबांना बेईमानी झालेली आहे. माझ्यासारखी माणसं असतात. तशा माझ्यासारख्या माणसांना गाव कुसाच्या बाहेरच ठेवायचं. मग त्यांना म्हणतोय मी की जय भीम, की जय भीम, की जय भीम, जय भीम म्हणत जेव्हा तू घरात देवस्थान बसवलं. जय भीम, जय भीम म्हणत जेव्हा तू घरात देवस्थान बसवलं. अरे वाटलं नाही का तुला तू आपल्या बापाला फसवलं. की जय भीम, जय भीम म्हणत जेव्हा तू घरात देवस्थान बसवलं. वाटलं नाही का तुला तू आपल्या बापाला फसवलं. अरे तुझा उद्धार करण्यासाठी त्याने किती कष्ट बसवलं, पण अशीच त्याची परतफेड मिळणार असेल. चुकी झाली त्याची, ज्याने तुला आणि मला माणसाला बसवलं, ज्याने तुला आणि मला माणसाला बसवलं. 56 साली दीक्षाभूमीवरती सुमधुर सूर जुळाले होते. या कोमल कळ्यात फूल पाकळ्यात, या कोमल कळ्यात फूल पाकळ्यात बुद्ध पाहिला मी भीमाच्या माळ्यात, बुद्ध पाहिला मी भीमाच्या माळ्यात. आणि खास या पार्श्वभूमीवरती आपल्या समोर येत आहेत महाराष्ट्र. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. विसरण पंचशिलाचे सूर जुळाले, विसरण पंचशिलाचे सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. दिव्य ज्ञानाचा लावूनी प्रकाश, दीनदुबळ्यांचा केला विकास, दीनदुबळ्यांचा केला विकास, दीनदुबळ्यांचा केला विकास. कसा विकास केला? ज्ञान से अपने जुल्म को जला दिया, ज्ञान से अपने जुल्म को जला दिया, इंसान बनाकर हमें इंसान में मिला दिया. नेते बहुत थे, सबको यह सलाह दिया, और मेरे एक अंबेडकर ने पूरा हिंदुस्तान हिला दिया, पूरा हिंदुस्तान हिला दिया. दिव्य ज्ञानाचा लावूनी प्रकाश, दीनदुबळ्यांचा केला विकास, दीनदुबळ्यांचा केला विकास, दीनदुबळ्यांचा केला विकास. अज्ञानाचे असुरती दूर पळाले, अज्ञानाचे असुरती दूर
केला होता. 56च्या अगोदर देवाचे भक्त नव्हतो असं नाही, देवाला पूजत नव्हतो असं नाही, तरी देखील बापाने काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. कारण इतरांप्रमाणे आम्ही माणसं आहोत, आम्हालाही देवदर्शन खुलं झालं पाहिजे म्हणून. त्या रामाचं दर्शन घेतल्यामुळे आपण अमर झालो नसतो, होय, पण आम्ही माणसं आहोत आणि आम्हाला मंदिरात जाता येतं यासाठी बापानं दर्शन घेतलं होतं. मित्रांनो, एवढंच म्हणतो बाबासाहेबांबद्दल ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता. बाबासाहेबांची तुलना कुणासोबतही करता? अरे हिमालयाची आणि मुदखड्याची कधी बरोबर येऊ शकत नाही. म्हणून बघतो ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता. ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता. तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता. जग चालले किरण हे काळाच्या मागे मागे, पण एकटा बाप माझा या काळाच्याही पुढे होता, या काळाच्याही पुढे होता. आजच्या या दिवशी या दोन ओळी मला आवर्जून गावाशा वाटतात. हा ना. कृष्ण माझा अभिमानी कृष्ण माझा अभिमानी जात जातीत वाटून करे कृष्ण किरीट माझा अभिमानी जात जातीत वाटून करे कृष्ण किरीट माझा अभिमानी जात जातीत वाटून करे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जाणत्याची तुम्हाला उद्या या माझ्या दलित बांधवांनो रजन्यानो आणि गाजऱ्यानो या माझ्या दलित बांधवांनो रजन्यानो आणि गाजऱ्यानो दे तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदार
बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर, बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर. अरे गांधी जगले म्हणजे, पण तेच नव्हतं मुकड्यावर. खोटं वाटतं असेल खिशातलं काढून बघा, मी सांगत नाही की बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगले म्हणजे, पण तेच नव्हतं मुकड्यावर. माझा भीमराव देशाचा घटनापती झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर, फक्त एका पावाच्या तुकड्यावर. मित्रांनो, ज्यांना कालपर्यंत चालता येत नव्हतं ते आता आकाशाला गवसणी घालायला लागले. ज्यांना कालपर्यंत चालता येत नव्हतं, गावकुसाच्या बाहेर जी जमात होती ती आज आकाशाला गवसणी घालू लागली. अरे आपल्या कर्तृत्वाने, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती देश विदेशी दौरे करून स्वतःला सिद्ध करू लागली. अहो एवढंच म्हणेल, बा भीमा तुझीच पुण्याई आहे आमच्यावरती. हे बा भीमा तुझीच पुण्याई आहे आमच्यावरती. आज आम्ही भ्रमण करतो विश्वाचे. अरे बा भीमा तू नसतास तर आमचे हाल खाल्लेही नसते रे कुत्र्याने. चलो मला के तू आसमां का तारा, तू सूरज हमारा, अरे उजड़ी हम सब की दुनिया, मेरे भीम जी के संविधान हम सबका तुम सबका जीवन सवारा. मृत आंबेडकरांपेक्षा जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर हे तितकेच परिणामकारक आहेत समाजाला, नाही का? आणि म्हणून जागा असणं का गरजेचं आहे, कारण हल्लीचा काळ हा तुमच्यावर बरीच बंधनं लादू पाहत आहे. तुम्ही काय खावं,
आणि काय नाही याच्यावर देखील या सरकारचं लक्ष आहे. बरोबर आहे का नाही? हे सरकार किती अस्थिर आहे ते पण बघा. कालच्या आठवड्यामध्ये जर तुम्ही बातम्या बघत असाल, वर्तमानपत्र जर वाचत असाल सर, तर या सरकारला एवढी भीती आहे की या सरकारने एक कायदाच नवीन आणलेला आहे की तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध धर्म बदलू शकत नाही. किती मोठी भीती आहे बघा या सरकारला लागू लागली आहे. कारण या देशामध्ये यांना आंबेडकरवाद हा मोठ्या प्रमाणात येऊ द्यायचा नाहीये पुढे. कारण यांच्या जर नाग्या कोण ठेचणार असेल तर तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा आंबेडकरवाद. आणि म्हणून बघा या देशामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होऊ द्या. बौद्ध सोडून इतर सगळे समाज आहेत. ओबीसी आहे, एसटी आहे, मी प्रत्येक कास्टमध्ये जात नाही, एनटी आहेत. इतर कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार जरी झाला तरी रस्त्यावर उतरणारा पहिला फक्त बौद्ध समाज असतो. आणि हा बौद्ध समाज का असतो? कारण हा बौद्ध समाज जागा आहे, नाही का? हा बौद्ध समाज काय आहे? जागा आहे. आणि म्हणून देशाची परिस्थिती बघा काय चालू आहे. देशाची परिस्थिती अशी आहे वामनदादा 30-40 वर्षापूर्वी सांगून ठेवतात मला. काय सांगून ठेवतात? अरे पुढारताना त्यानं कुणाच्या माग नसावं. का नसावं? हे जाग असावं. हे भीमाचं पिंड जाग असावं. 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 जात साऱ्या भूमीची का आता न जळावी. या देशाचा पंतप्रधान माहिती आहे का सगळ्यांना? नाव माहित आहे का? आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव माहित आहे का तुम्हाला? काय आहे? बघा, याचाच अर्थ असा की तुम्ही जागे आहे. हे जागा असणं काळाची गरज आहे. या देशाचा मोदी असा म्हणतो की गर्व से कहो हम कौन है? कोण है? गर्व से कहो हम कौन है? घर माझ्या माय मावल्या कशा या मंडळाने असे तुम्ही 2-3 आवाज ऐकायला असते. पण मोदी पर्यंत राहू द्या. काय म्हणतो तो? गर्व से कहो हा तुझा गर्व कुणाच्या बिजू घालायचा? कुणाच्या बिजू घालायचा? हा या देशात असताना असा बोलतो गर्व से कहो हम हिंदू है. काय मला कुठल्याही देवधर्मावर इथे टीका टिप्पणी करायची नाही, पण मला जागा करायचंय तुम्हाला. तो काय बोलतो इथे? गर्व से कहो ये है, गर्व से कहो वो है. आणि जेव्हा हाच विदेशात जातो, दुसऱ्या देशात जातो, तेव्हा हाच काय सांगतो लोकांना? या बात या ताईसाठी जरा जोरदार आहे. हाच काय करतो? बुद्धाची मूर्ती दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला गिफ्ट करतो आणि काय म्हणतो? बुद्ध के भूमी से आया हूं मैं, बुद्ध की भूमी से. अरे बुद्धाचा धम्म हा जगात पांगलेला आहे. जगात जा दुसऱ्या जगात आणि तिकडे विचारा आमच्या 33 कोटी पैकी एखादा 2 देव दाखवता बा आम्हाला. विचारा बघा दाखवत दाखवले कोणी तर तिच्या आईला
मी सकाळी हे बंदच करून टाकीन हे दुकान माझं, नाही का? आणि म्हणून जात साऱ्या भूमीची का तुला न कळावी, जात साऱ्या भूमीची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, काय करायचं तुम्ही क्रांतीसाठी? काय केलं पाहिजे क्रांतीसाठी? झोपलं पाहिजे. जा बाबा तुला मी झोपतो, असं केलं पाहिजे का? क्रांतीसाठी बाबासाहेबांचं पुस्तक वाचा, क्रांती प्रतिक्रांती. काय पुस्तकात लिहून ठेवलं आहे? ॲनिमेशन ऑफ मास बाबासाहेबांचं वाचा. बुद्ध आणि त्याचा धर्म बाबासाहेबांचं पण पुस्तक वाचा. प्रॉब्लेम ऑफ रुपयाची समस्या बाबासाहेबांची पुस्तकं वाचा. बघा तुमचं डोकं राहणार नाही हो, डोकं कॉम्प्युटर होऊन जाईल आणि हे डोकं 10 डोकी जागवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अरे क्रांतीसाठी आता तुम्ही गप्पर कसा, अरे क्रांतीसाठी आता तुम्ही गप्पर कसा. अरे जागे 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 असावं, जागे असावं, हे भीमाचं पिल्लू 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 जागे असावं. ऐकलंय का? हे कानावर आहे का तुमच्या? माय मावल्यानो ऐकलंय का? ऐकलंय हे ईडीची नोटीस लागलेली? ज्यांनी ऐकलं असेल ती लोक जागे आहेत असं मी सांगतो. वर्तमानपत्र उघडलं त्याच खबरा. बरं, ईडी मध्ये दाखवण्यासारखं जर त्यांना काही भेटलं नाही तर मग त्यांचे पर्सनल अफेअर त्यांचे बाहेर काढायचे. एवढं सगळं जर बाहेर गुंता झाला, एवढा मोठा आदर्श घोटाळा, माजी उपमुख्यमंत्री, एवढा मोठा आदर्श घोटाळा करणारी लोक, एवढा मोठा पाणी सिंचनचा घोटाळा करणारी लोक, कोरोनामध्ये एवढा घोटाळा झाला. असे बरेच घोटाळे या देशामध्ये घडलेले आहेत. आणि या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढे घोटाळे जेव्हा काढून गेले, घोटाळे निघायचे आणि हप्त्याभरानंतर त्या कार्यकर्त्याचा प्रवेश दुसऱ्या पक्षात. हे का असं? बरं, त्या पक्षात दुसऱ्या पक्षात कार्यकर्त्याचा प्रवेश झाला की त्याच्याकडचे सगळे भ्रष्टाचाराचे सगळे आरोप प्रत्यारोप सगळे मग माफ. मग तो दुधावानी शुभ्र झाला, पांढरा शुभ्र झाला, मग त्याच्यावर काही डाग नाही. आणि त्याच्या कार्यकर्त्यांना विचारलं, कार्यकर्ते काय सांगतात? हे परिवर्तन होना चाहिए. आणि म्हणून कवी काय लिहून ठेवतात? भूक साऱ्या भूमीची ही भिवून पळावी, भूक साऱ्या भूमीची ही भिवून पळावी, लूट साऱ्या भूमीची कोट शिवून पळावी, साऱ्या भूमीची कोट शिवून पळावी, लूट साऱ्या भूमीची कोट शिवून पळावी. आओ हम कुछ दिव्य बना देंगे, आओ हम कुछ दिव्य बना देंगे, सबका साथ सबका विकास भव्य बना देंगे. लेकिन मनोज राजा इनके झांसे में मत फंसना हरगिज, मनोज राजा इनके झांसे में मत फंसना हरगिज, क्योंकि तेरा अंगूठा काट कर ये तुझे एकलव्य बना देंगे, ये तुझे एकलव्य बना देंगे. रात साऱ्या भूमीची रात शिवून पळावी, लूट साऱ्या भूमीची लूट शिवून पळावी, लूट साऱ्या भूमीची
आले ते जागे नाही ते झोपलेले. सगळ्यांना वाटतं ना आपण जागे आहोत तर हात वरती पाहिजे माझ्या सगळ्यांचा. सगळ्यांचा हात वरती. ये बाप. आता माझ्यासोबत गाण्यासोबत जरा हात हलवायचा. जागे 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 असावं, जागे असावं.